राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात दाखल होते। नंदुरबारपासून महाराष्ट्रातल्या भारत जोडो यात्रेला सुरुवात होईल। त्यामुळे काँग्रेसचे दिग्गज नेते नंदुरबारमध्ये दाखल झालेत। 17 मार्चला भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप शिवाजी पार्कवर होतोय। त्याचवेळी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं जाईल। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 13 मार्चला मालेगावमध्ये दाखल होते। सौंदाणे गावात एका शेतकऱ्याच्या शेतात राहुल गांधी मुक्काम करणार आहेत। त्यांच्या मुक्कामाची जय्यत तयारी सुरू असून या ठिकाणी भव्य तंबू उभारला जातोय। राहुल गांधींसोबत असलेल्या 300 लोकांच्या मुक्काम आणि भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे। धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा इथे राहुल गांधी आज मुक्कामाला आहेत। या ठिकाणी त्यांचा रोड शो होणार आहे। पोलीस प्रशासनानं सुरक्षेची तयारी केली आहे। काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राहुल गांधी यांच्या दौऱ्याबाबत उत्साह दिसतोय। दोंडाईचा तसंच धुळे शहरामध्ये ठिकठिकाणी बॅनर लावत राहुल गांधी यांचा संघर्ष योद्धा म्हणून स्वागत करणारे बॅनर झळकले। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। राहुल गांधींची न्याय यात्रा 14 मार्चला नाशिकच्या चांदवडमध्ये पोहोचते। शरद पवार या यात्रेत सहभागी होतील। चांदवडच्या बाजार समितीच्या आवारात जाहीर सभा होणार आहे। त्यामुळे नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्यासह प्रांताधिकारी तहसीलदारांनी स्थळाची पाहणी करत सुरक्षेचा आढावा घेतलाय। मराठा समाजाच्या गावबंदीचा फटका काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना बसला। त्या गावभेटी दौऱ्यादरम्यान सोलापूरमधील मंगळवेढा आणि मोहोळमध्ये होत्या। त्या दरम्यान मराठा बांधवांनी त्यांच्या दौऱ्याला विरोध करत जोरदार निदर्शनं केली। यावेळी प्रणिती शिंदेंकडून आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न झाला। हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी राजीनामा दिलाय। राज्यपालांकडे मनोहरलाल खट्टर यांनी राजीनामा सोपवला आहे। त्यांच्या जागी नायब सैनी आणि संजय भाटिया यांच्यापैकी एकाला मुख्यमंत्री केले जाण्याची शक्यता आहे। देशात सीएए कायदा लागू झाल्यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे। 4 वर्ष 3 महिन्यानंतर बरोबर लोकसभा निवडणुकीच्या 1 महिना आधी हा कायदा लागू केलाय। आसाम आणि बंगालचा निवडणुकीत फायदा घेण्यासाठी कायदा लागू केल्याचं रमेश यांनी म्हटलंय। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंनी अयोध्येतील राम मंदिराबाबत वादग्रस्त विधान केले। राम मंदिर उभारताना राम एकटेच विराजमान करण्यात आले। त्यांचं कुटुंब कुठे आहे? कुटुंब वत्सलपणाचा मंत्र भाजप विसरली असं अजय विधान पटोलेंनी केले। त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। पुणे महानगरपालिका हद्दीत नव्यानं समाविष्ट 34 गावांच्या मूलभूत सोयीसुविधेसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली। या समितीत 18 लोकप्रतिनिधींचा समावेश करण्यात आलाय। महाराष्ट्र शासन उपसचिव प्रियंका कुलकर्णी छापाले यांनी याबाबतचा आदेश काढलाय। बीडच्या माजलगाव तालुक्यातल्या चिंचगव्हाण ग्रामपंचायतीबाहेर महिलांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले। ग्रामपंचायतीच्या नाल्यावर अतिक्रमण झाल्यानं नाल्यातील पाणी बोरवेलच्या पाण्यात मिसळते। यामुळे अतिक्रमण हटवावं अशी मागणी महिलांनी केली।